मुंबईत महायुतीचाच महापौर होणार। भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यातनं मुख्यमंत्री फडणवीसांचा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजण्याचा इशारा। साध्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा बँड बाजा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला, नुसतं नाव लावल्यानं कोणी ब्रँड बनत नाही। उद्धव राज ठाकरेंना फडणवीसांनी सुनावलं। 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या। सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश। पुढच्या वर्षी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांचा धुरळा उडणार। महाराष्ट्रावर वाढता कर्जाचा भार। स्थानिक आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच सरकारनं 24,000 कोटींचं कर्ज घेतलं। वर्षाअखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज। वाढत्या कर्जबोजावरून विरोधकांचे टीकास्त्र। महाराष्ट्रात मोठी आर्थिक लूट सुरू। संजय राऊतांची टीका, तर महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होण्याला महायुती जबाबदार। नाना पटोलेंचा घणाघात। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार। देवाभाऊंच्या नावानं कोट्यवधींची जाहिरात। त्यांचे पंचनामे कोण करणार? उद्धव ठाकरेंचं महायुतीवर हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची उद्या शिवसेना भवनामध्ये बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन। मुंबई मेट्रो 3 अर्थात अंडरग्राउंड ॲक्वा लाईन मेट्रो 30 सप्टेंबरला मुंबईकरांच्या सेवेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3ऱ्या टप्प्याचा शुभारंभ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस। मुख्यमंत्र्यांकडनं वाढदिवसानिमित्त माय मोदी स्टोरी अशी पोस्ट शेअर। व्हिडिओतनं मोदी सोबतच्या आठवणींना दिला उजाळा। पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। पण ज्या पद्धतीनं ते शिवसेना संपवायला निघालेत ते चुकीचं आहे, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस। खासदार प्रणिती शिंदेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा GR वादग्रस्त। मंत्री छगन भुजबळांचा आरोप। नवी समिती स्थापन करण्याची भुजबळांची मागणी। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सदनाचं बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त। छगन भुजबळ यांना लाच दिल्याच्या आरोपातनं चमणकर बंधूंना हायकोर्टात दिलासा। नर्तकी पूजा गायकवाडचं तुळजाई कला केंद्र तत्काळ बंद करा, परवाना निलंबित करा। गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आदेश। मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार। मोनोरेलमधील सततच्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन उद्या सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाभारा पाण्यानं स्वच्छ करण्यात येणार। लांबून आलेल्या पर्यटकांसाठी केवळ उत्सव मूर्तीचं दर्शन उपलब्ध राहणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर तातडीने शेतकऱ्यांना मदत करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन, तर पालकमंत्र्यांना पुढील 2 दिवसात नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना। जळगावच्या सिंदाड गावामध्ये अतिवृष्टीचा फटका। शेती मातीसह वाहून गेली। विहीर ढासळली, जनावरं दगावली। रात्री झालेल्या पावसानं होत्याचं नव्हतं झालं।